आली तुमची इहलोकाची यात्रा संपून वैकुंठी जाण्याची शुभघडी जवळ आली दिगुशी, शुभघडी जवळ आली दिगुशी. लई इट्टल 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 करत होतात. पण मग कुठे आहे तुमचा तो इट्टल? आला नाही. तुम्ही एकले आहात ती गुशेडी, एकली. कोण नाही तुमच्या सोबतीला. ना तुमचा तो इट्टल आहे, ना तुमची ती चतुर काव्यवाद चेटकीन सखुए. गेली कुठं पण तुम्हाला एकल्याला सोडून ती? कुठं गेली हो? कुठं बी जाऊ दे, बरंच झालं गेली ते. तिची बी कटकट संपवायची छाया मला, छाया मला. आम्हाला अंजिंग्रोबाला सोडून त्या इट्टलाच्या भक्तीच्या माग लागला असतो. तुझा तो चारडा बाप पण तुझी हलकट बायको सखू, तुम्ही तिघांना जर चित्त ठेवलं ना तर आमच्या गळ्याला फास लागल, आमच्या गळ्याला. आता वर जायला तयार व्हा दिगुशीट. यमराजा, आधी माझे प्राण घ्या. माझ्या जीवात जीव असेपर्यंत आऊंना काही व्हायला नको. आऊंना उत्तम आरोग्य मिळू दे, दीर्घ आयुष्य मिळू दे. हे यमदेवा, मी माझे प्राण द्यायला तयार आहे. मी माझे प्राण द्यायला तयार आहे. माझ्या आऊंना नेऊ नकोस, मी तयार आहे. हे बघ, डोळे उघडून बघ. तुमचे प्राण घेऊन मी तुम्हाला माझ्या या स्वतःच्या हाताने मुक्त करतोय. लय नशीबवान आहात तुम्ही. जय चिंद्रोबा. विठुराया, मी किंवा आहो यापैकी जर एक जिवंत राहणार असेल तर मी देहत्याग केलेला बरा. विठुराया, मी तुला हात जोडून विनंती करते, तू मला वाचवू नकोस. तू मला वाचवू नकोस. की तू उडी मारली तर देहाचे सहस्त्र तुकडे होती, त्याची कल्पना आहे मला. हे यमदेवा, मी माझा देह तुम्हाला समर्पित करते. त्याचा स्वीकार करा. त्याचा स्वीकार करा. त्याचा स्वीकार करा.
विठू नामाचं गजर आता इथे सखू हो आहो अहो तुम्ही तर अगं सखू मी बरा झालोय तुझ्यामुळे बरा झालो. तू माझ्यासाठी संजीवनी बुटी आणली होतीस ना. या बुटीने मला नवं चैतन्य दिलं सखू. आणि बघ मी बरा झालोय. चला आता घरी चल. अशी खुळ्यासारखी हसलीस ना की किती छान दिसतेस तू. अशीच हसत राहणे. चला आता. मन आनंदाने ओसंडून वाहतंय ना. चल मग आपण आनंद साजरा करूया. आपण इथून घरापर्यंत शर्यत लावूया. बघू कोण पहिलं पोहोचतंय ते. चालेल तुम्ही बघा मीच आधी पोहोचणार. नाही नाही मीच. मी सकू. गुरुजींना आम्हाला जी काय बुद्धी दिली त्याप्रमाणे आम्ही बिघोर उपचार केले. पण आता यश द्यायचं की नाही ते गुरुजींबाच ठरवणार. आपण कोण आता पार करायचं की दिगू 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 मनोरमे आपल्या हातात काय बी नाही बघ. जे बी काय करायचंय ते गुरुजींबाच ठरवितात. सखू अगं चल पटकन. बघ मीच तुझ्या आधी आलो की नाही. नाही मी आधी आले. विषेत आधी मी शिरले म्हणजे मी जिंकले ना. अगं बर आता बघूया की घरात आधी कोण शिरत. बर चल. पण अहो घरात सगळ्यांना आनंद झाला असेल ना. सगळ्यांना अजून ठाऊकच नाहीये मी बरा झाल्याच. मी आधी तुलाच भेटायला आलो. मग सगळ्यांना हे सांगायला हवं ना. चला अगं सखू लबाड. मला थांबवण्यासाठी आणि शर्यत जिंकण्यासाठी विषय काढलास ना. बघ आता. मी पाहिले. काय ग डोकं फिरलंय का ग तुझं. हिदायतेस कसली. लाज शरम गुंडाळू काय खुंटीला टांगलीयस. अगं माझा दिगू त्याच्या खोलीत शेवटच्या घटका मोजतोय. त्याचं तुला काही आहे की नाही. हो सासूबाई त्या भवानी सारखी हुंदडायला कुठे गेली होतीस. अहो सासूबाई तुम्ही काहीतरीच काय बोलताय. आऊंची तब्येत आता बरी झालीये. मी जेव्हा डोंगरावर गेले होते ना तेव्हा ते आले होते मला न्यायला. आणि ते म्हणाले की बघूया कोण आधी घरी पोहोचतं. अशी शर्यत लावली होती. माझ्या बरोबरच आहेत ते. बघा मागे.
हरजात म्हणून लपून बसलाय काय? अहो अगो बाई, आता तर इथे होते, कुठे गेले? अहो ईस लागलंय हिला, खुळी झाली ही खुळी. अगं दिगू त्याच्या खोलीत आहे. तू गेली होतीस डोंगरावर उन्हाळायला, तिथे कसा येईल तो? अंतरुणावरून उठायचे पण त्राण नाहीयेत ग त्याच्यात. अहो सासूबाई, खरंच ते आले होते, खरंच. हो, कधी नव्हे ते त्यांनी शर्यत लावली होती, मग आता इथे कसे असतील? थांबा, मीच बघते. हे कुठे चाललीस आत? दिगूच्या खोलीत पाय सुद्धा ठेवायचा नाही. वाह, काय अचूक येळेला आली. आता समद खापर सखोवरच फुटल. मनोरमे, जाऊ दे तिला. तिच्या स्वतःच्या डोळ्यांनी खातर करून घेऊ दे ना तिला. हा, जा बाई, जा जा. रमाई, दिगू, 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 तू बरा झालास. जय जिगरोबा, जय जिगरोबा. जिगरोबाने चमत्कार केला. चमत्कार झाला. आमच्या साधनेमुळं आणि मनोरमेच्या भक्तीमुळं दिगू बरा झाला. जिगरोबा, उपकार आहेत रे बाबा तुझे. अरे बोला समजांनी, बोला जय जिगरोबा. जय जिगरोबा. बाबाजी, आता तरी असं नसतं वा. हा, आता तर आम्ही बसणारच. आमचा दिगू बरा झाला. आम्ही आमच्या आसनावर बसणार.
बाबाजी दिगू, बाबाजींचे आशीर्वाद घे. हो. चल. अरे पोरा राहू दे राहू दे राहू दे. जय जिंगरोबा जिंगरोबा. आहो तुमच्या अंगात जोर नाहीये. चला तुम्ही विश्रांती घ्या. चला आत. जाऊबाई, बाबाजींसाठी पंचपक्वान्नांचं जेवण व्हायलाच हवं. इतकं तरी करूच शकतो ना आपण. बाबाजी तुम्ही बसा. हा जाऊबाई, स्वयंपाक होईस तोवर मसाले दूध पाठवून द्या बाबाजींसाठी. जा. हो पाठवते. हा खोटारड्या, दिगूला वाचवल्याचं श्रेय घेतोस निलाजऱ्या. बघ विठुराया तुझ्या पाठीवर आसूड ओढतो की नाही बघ. जय जिंगरोबा जय जिंगरोबा. आमच्या साधनेमुळं दिगू बरा झाला. अरे बोला समजांनी बोला जय जिंगरोबा. हो हे काय आहे? तुम्ही हसताय काय? आणि मला कशाला डोळे बंद करून पाहायला लावलं? मी चिडणार हे तुम्हाला ठाऊक आहे. आणि चिडले की तुम्हाला आनंद होतो नाही? देवी, चिडल्यावर तुम्ही अधिकच सुंदर दिसता हे खरंय. नाही म्हणजे मला काही त्याचा आनंद होत नाही. उलट तुमच्या काळजाला पीळ बसतोय हे बघून दुःख होतं. पण मला सांगा, तुम्हाला कसला राग आलाय? मी तुमचा गैरसमज दूर करतो. हो गैरसमज कसला? नागोची किती नीच आहे हे अगदी तान्ह बाळ सुद्धा सांगेल. त्यात गैरसमज कशाला होईल? नाही नाही नाही, मला हे विचारायचंय की नेमक्या कुठल्या कृतीचा तुम्हाला राग आलाय? कमाल आहे हा तुमची. नाही तुम्हीच सांगा, त्याची अशी कोणती गोष्ट आहे जिचा राग येणार नाही? हा सांगा ना. देवी, मी स्वीकारलंय की तो नागोजी तुम्ही म्हणता तसा नीच आहे. पण तुम्ही ते स्वीकारलं नाहीये म्हणून परत परत तुमचा अपेक्षाभंग होतोय आणि म्हणून तुम्ही चिडलात. पटलं ना? म्हणूनच गप्प राहिलात. हो हे अगदी सत्य आहे की त्याने आजवर इतक्या वेळा नीचपणा करून सुद्धा मला त्याचा राग येतो. आणि त्याचं कारण हे आहे की तो ही सगळी नीच कृत्य सखूच्या बाबतीत करतो. सखूचं कुंकू पुसण्याचं काम त्यानेच केलं. वर बाहेर येऊन शेखी मिरवतो की दिगू बरा होईल. अहो पण सखूने जीव द्यायला जावा हे तिला ऐकू जाईल अशा रीतीने सुद्धा तोच बोलतो. बिचारी ती सुद्धा ती भोळी आहे. लगेच जीव द्यायला गेली सुद्धा. हे सगळं न चिडता सांगा ना. तुम्हाला होणारा त्रास मला बघवत नाही. आणि मला तुमचं श्रेय घेतलेलं अजिबात आवडत नाही. सखूला वाचवायला तुम्ही गेला, दिगूला सुद्धा तुम्ही वाचवलं. अगदी स्वर्गापर्यंत हात लावून गेलेला दिगूला पुनर्जन्म कुणी दिला? तुम्ही. आणि श्रेय कोण घेताय? तर तो निर्लज्ज नागोची. बरं देवी, मला एक गोष्ट सांगा. नाही म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते अगदी योग्य आहे, अगदी बरोबर आहे. पण मला एक गोष्ट सांगा, श्रेय नेमकं हवंय कोणाला? सखूला हवंय? दिगूला हवंय? मला हवंय? अहो मुकुटासारखं मिरवायचं आहे का ते? नाही ना, कुणालाच नकोय. अहो मग ते कोणी घेओ न घेओ याच्याशी आपला काही संबंधच नाही ना. हो
असं कसं म्हणता तुम्ही? मला ना हेच तुमचं पटत नाही. नाही तुम्ही नका घेऊ, पण त्याने तरी का घ्यावं? नाही, मी सांगते ना, हे सखूच्या तरी नक्की लक्षात येईल. अहो नको लक्षात यायला. येईल बघा. आणि नाही आलं ना तर मी लक्षात आणून देईन. अहो पण देवी, अहो हे कसं काय? माझ्या बरोबर आहो शर्यत लावून डोंगरावरून धावत आले. मी आत आले आणि ते मागे राहिले बाहेर. म्हणजे अहो बाहेरून यायला हवे आणि ते आतून आले. शिवाय त्यांना चालतानाही कष्ट होत आहे. मग माझ्याशी शर्यत लावली, मला हाक मारली. ते कोण होते? विठू नामाचा गजर. हाक यायच्या आधी मला गजर ऐकू आला. त्याचा अर्थ काय? विठुराया, तू स्वतः आलास? माझ्यावरचं दुःखाचं ओझं हलकं करायला आलास? मला बळ द्यायला स्वतः तू आलास? तूच मला थांबवलंस. सखू, तूच मला हसवलंस. अशीच हसत राहणे. चला आता. तूच माझ्यासोबत खेळलास ना? किती काळजी घेतस रे विठुराया माझी. सखू, अगं अशी खोड्यासारखी एकटीच काय असतेस? काय झालं? अहो मी की नाही जेव्हा डोंगरावर गेले होते ना तेव्हा. डोंगरावर? तू डोंगरावर का गेली होतीस? मी की नाही ते बिगूच्या खोलीत पाय सुद्धा ठेवायचा नाही. सखू, अगं थांबलीस का? चल ना आत चल. ते मी म्हणजे कळलं. म्हणजे रमाईने पुन्हा तुला माझ्या खोलीत यायला बंदी घातली ना? अहो सखू, अगं काळजी करू नकोस. आज रमाई तुझ्यावर खूप खुश असणार. चल आत चल. मी सांगतोय ना, चल. अहो बस तुम्ही. आता सांग, डोंगरावर का गेली होतीस?